जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. पाणी म्हणजे जीवन हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पाण्याशिवाय कुठलंच काम पूर्ण होत नाही. मग अशा वेळेस महिलांचा वेळ वाचवण्यासाठी महिलांना अगदी सोयीने किंवा मुबलक प्रमाणात सुरक्षित स्वच्छ पाणी नळाद्वारे अगदी घरपोच मिळावं यासाठी शासनातर्फे जी योजना आहे ती सुद्धा कार्यान्वित आहे. जलजीवन मिशन म्हणूया किंवा मग राज्य पाणी स्वच्छता मिशन या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. आणि आजच्या या विषयावर बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे राज्य पाणी आणि स्वच्छता मिशनच्या अंतर्गत जलजीवन मिशनच्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते मॅडम यांना. नमस्कार. जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत मॅडम. धन्यवाद. महिलांना अगदी घरपोच सुरक्षित आणि स्वच्छ तसंच मुबलक पाणी मिळावं यासाठी शासनातर्फे ज्या योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये जलजीवन मिशन ही एक महत्त्वाची योजना आहे. तर नेमकं याचं उद्दिष्ट काय आहे या योजनेचं? जीवनामध्ये सुलभता आणणे, राहणीमान उंचावणे हे केंद्र आणि राज्य शासन दोघांचं पण उद्देश असल्याने 15 ऑगस्ट 2019 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून जलजीवन मिशन सुरू करण्याबाबत घोषणा केली. त्याचे मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण 55 लिटर प्रतिदिन प्रति व्यक्ती पाणी पुरवठा करणे. आणि याशिवाय संस्थात्मक नळ जोडणी म्हणजे गावामध्ये शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय यांना देखील नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करणे हा उद्देश आहे. एकूणच ही जी योजना आहे, हे अभियान आहे, हे राबवण्यासाठी किंवा याची अंमलबजावणी करण्यासाठी कशा पद्धतीनं शासन स्तरावर प्रयत्न केले जातात? ही योजना केंद्र आणि राज्य शासन मिळून राबवत आहे. यामध्ये आमचा प्रमुख उद्देश पाणी पुरवठा आणि भूजल स्तर वाढवणे हा दोन्ही असल्यामुळे याच्यामध्ये 3 संस्थांचा सहभाग आहे. स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जिल्हा परिषद प्रामुख्याने काम करते. त्यानंतर मोठ्या योजना ज्या आहेत त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत केली जाते. आणि पाणी गुणवत्ता आणि भूजल पातळी ह्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही काम करत असते. केंद्र स्तरावर केंद्रीय जलशक्ती मंत्रालय यांच्याकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित होतात, त्यानुसारच आम्ही काम करतो. राज्य स्तरावर शिखर समिती यांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्यानंतर दैनंदिन कामकाजाबाबत निर्णय घेण्यासाठी कार्यकारी समिती जी असते ती माननीय प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. आणि हे राज्य स्तराचं कार्यक्रम झालं. जिल्हा स्तरावर पालकमंत्री आहेत. त्यानंतर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आहे ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात, सह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. आणि ग्रामस्तरावर याची अंमलबजावणी ग्राम आरोग्य पोषण पाणी व स्वच्छता समिती म्हणजे त्याला आपण VWSC म्हणतो साधारण, त्या VWSC मार्फत करण्यात येते. अच्छा, तर अशा पद्धतीनं या मिशनचं कार्य हे सुरू आहे. केंद्र ते राज्य, केंद्र ते गाव. आणि या सगळ्या अभियानामध्ये जेव्हा महिलांना हे स्वच्छ किंवा मग सुरक्षित पाणी पुरवण्याच्या वेळेस इथे महिलांना त्यामध्ये किती त्याचा लाभ मिळालेला आहे आणि त्याचा किती प्रभाव पडलेला आहे या योजनाचा? ही योजना जेव्हा सुरुवात केली 2019 साली तर या मानकाप्रमाणे महाराष्ट्रातील एकूण 1,46,00,000 कुटुंबांपैकी केवळ 33% कुटुंबांना या मानकाप्रमाणे पाणी पुरवठा होत होता. आणि त्यानंतर आपण जी प्रगती केली त्यामध्ये आज रोजी आपण सर्वसाधारण 89% कुटुंबांना हा पाणी पुरवठा घरामधील नळाद्वारे करू शकत आहोत. याद्वारे आपण विचार करा की साधारण 56% कुटुंबांना एवढा फायदा झालेला आहे. त्यामध्ये पाणी आणण्यासाठी जास्त कष्ट कुणाला करावे लागत होते? घरातल्या महिलांसोबत मुलींना. त्यामुळे महिलांना रोजंदारीची कामं करून अर्थार्जन करणे शक्य नव्हते. त्याशिवाय लांब स्रोत असल्यामुळे त्यांना लांबपर्यंत जाऊन ते पाणी घेऊन येणे, त्याच्यामुळे आजारही होत असते, पाण्याचे गुणवत्ताही खात्रीशीर नसते. त्यामुळे आजारांना पूर्ण कुटुंबाला सामोरे जावं लागत होतं. त्याशिवाय महिलांना ह्या मनकाचे आजार, पाणीचे वजन उचलून काही ठिकाणी तर अशा पण सिच्युएशन्स असायच्या की लोकांना जंगलामध्ये लांब
स्त्रोत असल्यामुळे स्वतःच्या जीवाला धोका पत्करून पाणी आणायला जावं लागत होतं. आणि त्या सगळ्यांपासून महिलांची मुक्तता, म्हणजे महिलांना जास्त ते काम करावं लागत असल्यामुळे महिलांची मुक्तता ह्या सगळ्या कष्टातून झालेली आहे. आणि पूर्ण कुटुंबाला आरोग्य लाभणे, जलजन्य आजारांपासून मुक्तता मिळणे, ह्या सगळ्यांचा असा फायदा झालेला आहे. आणि एकूणच जर शासनातर्फे पाणी अगदी घरपोच दिल्यामुळे त्याच्यामध्ये ते जे स्वच्छ पाणी पुरवलं जातं, तर त्याच्यामुळे जे त्यांचं म्हणूया आपण की आरोग्य जे आहे ते सुद्धा सुधारण्यात मदत झालेली आहे आणि वेळेची महत्त्वात खूप मोठी बचत झालेली आहे. तुम्ही या मिशनच्या महिला अधिकारी म्हणून काम करताय, तर मग अशा वेळेस ही जबाबदारी स्वीकारताना किंवा ती पार पाडत असताना कशा पद्धतीने तुम्ही हे करता, किंवा मग असे कुठले म्हणजे येतात का महत्त्वाची संकट किंवा प्रश्न, मग त्याला एक महिला अधिकारी म्हणून तुम्ही ती जबाबदारी पार पाडत असताना विचारपूर्वक करायला लागतात, अशी काही उदाहरणं? माननीय अभियान संचालक रवींद्रन सरांच्या मार्गदर्शनाखाली मी जेव्हा अतिरिक्त अभियान संचालक म्हणून काम करते, जबाबदाऱ्या इतर अधिकाऱ्यांप्रमाणेच आहेत. तथापि मला असं वाटतं, मी महिला स्वतः असल्यामुळे आणि आम्ही देखील पाण्यासाठी कष्ट सोसलेले आहेत, तर त्यामुळे समस्या सोडवण्याबद्दलची जिव्हाळा मला जास्त वाटतो. आणि माझ्या परीने इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना जेव्हा ग्रामीण स्तरावर चांगलं काम केलेल्या महिलांच्या जेव्हा आम्हाला यशोगाथा मिळतात, तर त्या यशोगाथांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सर्वच स्तरावरील महिलांना त्यातून प्रेरणा देणे, हे काम करण्यासाठी मी जास्त प्रयत्न करत असते. ह्याच निमित्ताने आपल्या 26 जानेवारी 2025 रोजी देशाचा जो रिपब्लिक डे सेलिब्रेशन असतो, त्याच्यामध्ये आपल्या राज्यातून 8 सरपंचांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये 3 महिला होत्या आणि सर्वांची जी कथा आहे, यशोगाथा आहे, ती खरंच प्रेरणादायी आहे. एकूणच पाणी व्यवस्थापन म्हटलं की महिलांचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्यांच्या सहभागाशिवाय हे काम होऊ शकत नाही. तर मग महिलांचा हा मध्ये कसा सहभाग तुम्हाला लाभतो आणि कशा पद्धतीनं शासन स्तरावर ही योजना राबवली जाते? महिलांचा सहभाग ह्याच्यामध्ये जास्त घेण्यासाठी आम्ही क्षमता बांधणीवर भर देतो. ग्रामीण स्तरावर पाणी गुणवत्ता तपासणे, हे गुणवत्ता तपासली तर आपल्याच आरोग्याला फायदेशीर असेल. आणि प्रत्येक वेळेस लॅबोरेटरीमध्ये गुणवत्ता तपासण्यासाठी एवढं मनुष्यबळ अवेलेबल नसतं. तर ग्रामीण भागामध्ये महिलांना आम्ही प्रशिक्षित केले की क्षेत्रीय तपासणी संच याच्या माध्यमातून त्यांच्या गावामध्येच ते तपासणी करू शकतात आणि पाण्याची रासायनिक आणि जैविक तपासणी करून ते जर शुद्ध नसेल तर त्याच्यावर उपाययोजना त्वरित घेता येतात. तर अशा पद्धतीने साधारण आपण प्रति गाव 5 महिलांना, म्हणजे पूर्ण राज्यामध्ये 2 लाख महिलांना आपण प्रशिक्षित केले आणि आज रोजी प्रत्येक गावामध्ये महिलांच्या द्वारे स्वयंप्रेरणेने ते तपासणी केली जाते. आणि त्याशिवाय आपण नियोजन कालावधीमध्ये, म्हणजे योजना जेव्हा बनवायच्या होत्या, गाव कृती आराखडा जेव्हा बनवायचा होता, त्या नियोजन कालावधीमध्ये, त्यानंतर अंमलबजावणी कालावधीमध्ये आणि ज्यांची योजना पूर्ण झाली भौतिकरित्या त्यांची परिचालन कालावधी, म्हणजे देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये प्रत्येकाने काय काम करायचं आहे, कसं देखरेख करायची आहे, ह्यासाठी पण त्यांची क्षमता बांधणी जेव्हा केली आम्ही, त्यामध्ये आम्ही महिलांना समाविष्ट करून घेतलं. विलेज वॉटर सॅनिटेशन कमिटी जे आपण म्हणतो, ग्राम पाणी पुरवठा समिती, त्यामध्ये 50% महिला असणे अनिवार्यच आहे. त्यामुळे ह्या आणि ONM साठी, म्हणजे देखभाल आणि दुरुस्तीसाठी जेव्हा आपण संस्थांना घेतो किंवा VWC द्वारे करायला सांगतो, तेव्हा पण आपण त्याच्यामध्ये ग्रामसंघ यांची भूमिका महत्त्वाची ठरवून घेतलेली आहे. ग्रामसंघांमध्ये महिला बचत गटांच्याच प्रतिनिधींचा समावेश असतो. तर पण महिलांशी सगळ्यात जास्त निगडीत असतो पाणी पुरवठ्याचा प्रश्न, त्यामुळे महिलांचा सहभाग आपण घेतोच. त्याशिवाय आपण आता योजना ज्या आहेत त्या पुढे चालवण्यासाठी, त्यांना शाश्वत त्या राहिल्या तर पाणी पुरवठा शाश्वत राहील, तर त्या चालवण्यासाठी आपण कुशल कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्तरावरच आपण प्रशिक्षण देणार आहोत. आणि नल जल मित्रच्या सहाय्यतेने योजना जी आहे ती दुरुस्त करण्यासाठी गाव स्तरावरच उपलब्ध व्हावं मनुष्यबळ, म्हणून आपण नल जल मित्र ही देखील कार्यक्रम राबवत आहोत. जसं तुम्ही म्हणालात की महिलांच्या सहभागानेच पाणी व्यवस्थापनाविषयी किंवा मग जलजीवन मिशनचं जे कार्य आहे ते केलं जातं. पण मग आणखीन यामध्ये काही नवीन योजना सुद्धा जसं तुम्ही म्हणालात तशा आणल्या गेल्या आहेत का, आणि त्या कशा पद्धतीने आखण्यात येणार आहेत किंवा त्या पद्धतीने कसं काम होणार आहे पुढे? सध्या आपण पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी इलेक्ट्रोक्लोरिनेशन ह्या सर्व गावांमधील ज्या योजना आहेत, सिंगल विलेज स्कीम्स,
त्यामध्ये आपण इलेक्ट्रोक्लोरिनेशन यंत्र उभारणार आहोत साधारण 33,000 योजनांवर. म्हणजे त्यामध्ये मनुष्याद्वारे इंटरव्हेन्शन कमी होऊन ऑटोमॅटिक क्लोरिनेशन होणार आहे. हे एक आहे. त्याशिवाय आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे ज्या गोष्टी मॉनिटर कराव्या लागतात त्यासाठी पाणी पुरवठा किती झाला, ते स्वच्छ पाणी पुरवठा होता की नाही, किती प्रत्येक व्यक्तीने वापरलं, ह्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्सचं प्रेशर पाण्याचं बरोबर होतं का, ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करणार आहोत. त्यानंतर आपण ज्या निकामी झालेल्या बोरवेल्स आहेत त्यांचं पुनर्भरण कसं करता येईल ह्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. त्याशिवाय आपण योजनांवरचा खर्च जो आहे मेंटेनन्सचा, वीज देयक, ते कमी व्हावं म्हणून आपण सौर ऊर्जेवर जास्तीत जास्त योजना आधारित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने तांत्रिकदृष्ट्या सुद्धा सक्षमपणे अगदी जलजीवन मिशन ही योजना कार्य करते आणि त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच गावांना सुद्धा झालेला आहे आणि भविष्यात जसं तुम्ही सांगितलं की ह्या योजनांमुळे आणखीन तो लाभ वाढणार आहे. एकूणच पाणी टिकवण्यासाठी किंवा पाण्याचं संवर्धन करण्यासाठी जलजीवन मिशनचं धोरण जे आहे ते कशा पद्धतीने पुढे अजून कार्य करणार आहे? या पुढील कालावधीमध्ये माननीय केंद्रीय वित्तमंत्री यांनी जेव्हा बजेटची घोषणा केली त्यामध्ये व्याप्ती आता 89% आहे महाराष्ट्रातली, तर ते 100% होण्याच्या दृष्टीने त्यांनी 2028 पर्यंत ह्या कार्यक्रमाची अभियानाची मुदतवाढ केलेली आहे. तर त्यामध्ये आपण आणि शिल्लक राहिलेल्या कुटुंबांना कव्हर करणार आहोत. अच्छा, एकूणच जेव्हा पाण्याचा विषय येतो तेव्हा आजही आपण पाहतो की पाण्याचं महत्त्व आपल्याला माहिती असतं, पण जेव्हा प्रत्यक्षात आपण पाणी वापर करत असतो तो अगदी मुबलक करत असतो. म्हणजे जिथे गरज नसेल तिथे सुद्धा आपण ते पाणी वाया घालवतो. तर मग यासाठी सुद्धा जलजीवन मिशन म्हणा किंवा मग शासनातर्फे काही उपक्रम राबवले जातात का? आपण माहिती शिक्षण व संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून गाव स्तरापर्यंत पोहोचत आहोत आणि पाणी व्यवस्थापन, मग त्याच्यामध्ये वॉटर बजेटिंग, गावामध्ये पाण्याची आवश्यकता किती आहे, पुढील 30 वर्षांमध्ये आपल्याला कसं हे योजना चांगल्या पद्धतीने चालवता येईल, त्यानंतर पाऊस पाणी संकलन कसं करता येईल, स्वतःचा पाणी वापर मर्यादेमध्ये कसा आणता येईल, ह्या सर्व विषयी आपण जनजागृती करत असतो आणि लोकांच्या बिहेवियरमध्ये चेंज होण्यासाठी कम्युनिकेशन करत असतो. अच्छा, पाणी व्यवस्थापन करताना म्हणजे काही ठिकाणी कमी पाऊस पडतो किंवा मग काही ठिकाणी पाऊस व्यवस्थित पडतो, मग अशा वेळेस सुद्धा काही अडचणी येतात का? कारण ग्रामीण भागात आपण पाहायला गेलं तर म्हणजे जसं शहरी भागात आपल्याला पाणी पुरवठा 12ही महिने व्यवस्थित सुरू असतो, मात्र तसं ग्रामीण भागात होत नाही. तर मग अशा वेळेस जलजीवन मिशन कशा पद्धतीने कार्य करतं? ही जी योजना आखली त्याच्यामध्ये उद्देश मी आपल्याला सांगितलं होता शाश्वत पाणी पुरवठा, म्हणजे 12ही महिने पुरणार आणि आजची गरज फक्त भागवण्यापुरतं नव्हता तो 30 वर्षांची, भविष्यातल्या 30 वर्षांमध्ये ह्या गावामध्ये किती लोकसंख्या वाढेल, किती कुटुंब होतील, मग त्या प्रत्येकाला 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी मिळेल अशा पद्धतीचा उद्देश असल्यामुळे जेव्हा नियोजन करण्यात आलं त्यावेळेस जर आपल्या गावामध्ये तसा स्त्रोत नसेल, एवढं पाणी आपल्याला वर्षभर पुरण्यासाठी स्त्रोत नसेल किंवा तेवढी स्टोरेज कॅपॅसिटी नसेल, तर त्या सगळ्याचा निर्माण करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आणि त्या पद्धतीने स्टोरेज कॅपॅसिटी आणि स्त्रोत गावामध्ये नसेल तर मग लांबचा जिथला शाश्वत स्रोत असेल, मग तो सरफेस वॉटर असू शकतं, तलाव असू शकतं, धरण असू शकतं, नदी असू शकते, अशा पद्धतीच्या सोर्स मधून पाणी आणण्यासाठी ही योजना बनवली गेली आहे. त्यामुळे ह्या योजनेमध्ये वर्षभर पाणी नॉर्म्स प्रमाणे मिळायला हवं आणि तोच उद्देश मुळात मिशनद्वारे ठेवण्यात आलेला आहे आणि ती योजना कार्य करते त्या पद्धतीने. बऱ्याच ठिकाणी जसं तुम्ही म्हणाल की आता हे नळाद्वारेच घरपोच पाणी मिळणार आहे, मग अशा वेळेस वाया जाणं पाणी किंवा मग गळती होणं कुठे, ह्या समस्या सुद्धा येतातच आणि भेडसावतात. तर मग या समस्या रोखण्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं जातं? या समस्या रोखण्यासाठीच VWSEचं आम्ही क्षमता बांधणी करतो आणि इंटरनेट ऑफ थिंग्स जे मी बोलले, मॉनिटर्स, सेन्सर आधारित मॉनिटर्स, त्याच्याद्वारे देखील आपल्याला कळणार आहे की कुठे पाणी गळत आहे आणि गळत असेल तर त्याची लगेच दुरुस्ती करण्यासाठी, किरकोळ असेल तर नलजल मित्र जे आम्ही ग्रामस्तरावरचे व्यक्तींना, मनुष्यबळाला आम्ही कौशल्य विकासचं प्रशिक्षण देत आहोत, त्यांची क्षमता बांधणी करत आहोत, ते करून त्याशिवाय मग काही आम्ही पायलट बेसिसवर मीटर, घरगुती मीटर जे असतात ते लावून मग पाणी वापर कुठे लिकेजेस आहेत ते कळणार आहे आपल्याला. अच्छा, महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन हे कार्य करीतच आहे, हा उपक्रम सुरूच आहे, पण या अंतर्गत आणखीन काही योजना किंवा मग इतर उपक्रम काही सुरू आहेत का?
ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होणं किंवा मग पाण्याच्या इतर ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आपल्याकडे स्वच्छ भारत मिशन पण आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये हायजीन, पर्सनल हायजीनवर पण भर देण्यात येतो. तर आपलं जे जलजीवन मिशनचं पाणी पुरवठा उपलब्ध झाला त्यामुळे हायजीन हॅबिट्समध्ये पण बदल झाले आणि लोकांचं आरोग्यमान त्या दृष्टीने म्हणजे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळालं आणि प्लस वापरासाठी पण स्वच्छ पाणी मिळालं. आणि जसं शाळा आणि अंगणवाड्या आहेत तिकडे हात धुण्यासाठी पण पाणी अवेलेबल असायला पाहिजे. तर तिथे आणि प्लस पर्सनल हायजीनमध्ये तर त्याच्यामुळे पण आरोग्य सुधारतं आणि त्यामुळे मग फरक पडला स्वच्छ भारत मिशनमध्ये पण. आता 2025 सुरू आहे, मग 2025 आणि 26चा पण विचार केला तर मग यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कशा पद्धतीने पुढे कार्य केलं जाणार? म्हणजे तुम्ही बाकीच्या आता योजना सांगितल्यात, पण मग आणखीन याचा विस्तार होण्यासाठी किंवा मग अगदी महिलांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीनं हे कार्य केलं जात आहे? पूर्वी आपण डिपार्टमेंट बेस्ड अप्रोच असायचा आणि आता आपण तो अप्रोच हळूहळू युटिलिटी बेस्ड करतो. सर्व्हिस, सेवा वितरण अप्रोच म्हणजे दृष्टिकोन आपण घेतोय आता. त्यामुळे आम्हाला महाजल समाधान नावाची एक आम्ही प्रणाली विकसित केली आहे ज्याच्यामध्ये लोकांना पाण्याच्या गुणवत्ता आणि क्वांटिटी बद्दल काही तक्रार असेल तर ते सध्या वेबसाईटवर जाऊन नोंदवू शकतात आणि त्याचं निराकरण केले जाते. लवकरच कॉल सेंटरद्वारे पण त्यांना ते करता येणार आहे. हे लोकांना आता युटिलिटी बेस्ड अप्रोच झाल्यामुळे लोकांना अवेलेबल होणार आहे. त्याशिवाय आपण पाणी गुणवत्तेविषयी लोकांना जर बघायचं असेल आपल्या गावाच्या सॅम्पलची काय क्वालिटी आहे तर ती आमच्याकडे एक वेबसाईट आहे IMIS, त्याच्यावर वॉटर क्वालिटीच्या टॅबमध्ये बघता येते. म्हणजे ग्रामस्थाला पण बघता येते, पब्लिकला पण बघता येते. जलशक्ती मंत्रालयाचा जो वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जर गेलात तर कोणी पब्लिक बघू शकतात. आपल्या पूर्ण राज्याची, आपल्या गावाची प्रगती पण त्यांना त्याच्यामध्ये दिसणार आहे. योजनेची प्रगती, भौतिक, आर्थिक सर्व प्रकारची. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या या सगळ्या ज्या म्हणूया प्रणाली ज्या विकसित केलेल्या आहेत त्याचा त्याला फायदा होणारच आहे. जेव्हा आपण घरपोच पाणी म्हणतो तेव्हा आजही जसं आपण पाहतो की पाण्याद्वारे जे वेगवेगळे आजार जे आहेत जलजन्य ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा ग्रामीण भागात हे आजार लवकर पसरतात कारण पाण्याद्वारे येणारे ते आजार असतात. पण मग अशा पद्धतीनं जलजीवन मिशनचा सुद्धा याला फायदा होणार आहे का स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याकरिता? जलजीवन मिशनमुळे लोकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणार आहे कारण आमच्याकडे जी भूजल सर्वेक्षण यंत्रणा आहे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, त्यांच्या मार्फत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि उपजिल्हास्तरीय प्रयोगशाळा आहेत ज्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक तपासण्या केल्या जातात. ह्याच्यापैकी रासायनिक तपासणीसाठी ह्या सर्व प्रयोगशाळांना NABLचं अक्रेडिटेशन प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ही मानांकित संस्था आहे ज्याची अक्रेडिटेशन या सर्व प्रयोगशाळांना प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या सगळ्या ज्या एनालिसिस असतात त्याच्यामधून आपल्याला पाण्याची क्वालिटी कळत असते. अच्छा. ग्रामस्तरावर FTK मी म्हणलं जसं क्षेत्रीय तपासणी संच, याच्या माध्यमातून ग्रामस्तरावरच तपासणी करण्यात येते आणि वर्षातून 2दा किंवा नियमानुसार ती तपासणी आपण लॅब मार्फत पण करून घेत असतो. अच्छा. आपण जेव्हा जलजीवन मिशनद्वारे हे गावोगावी जेव्हा हा उपक्रम आपण राबवत असतो किंवा ही योजना कार्यान्वित आहे तर त्यावेळेस मग जेव्हा अशा पद्धतीनं अगदी सामान्य माणसापर्यंत म्हणूया किंवा अगदी ग्रामीण जिथे दरीखोऱ्यांमध्ये सुद्धा अनेक गावं आहेत तर तिथपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीनं शासन स्तरावर प्रयत्न केले जातात, म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून किंवा मग मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून, तर त्याविषयी काय सांगाल? ही योजना जेव्हा लॉन्च केली गेली त्याच्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना तर ही योजनेची माहिती दिली गेली आणि त्यांच्यावर ही जबाबदारी होती की त्यांनी ग्रामस्तरापर्यंत कोणतंही गाव वाडी सुटायला नको ह्या योजनेतून. तर जिथे कुठे ह्या मानकाप्रमाणे पाणी पुरवठा होत नसेल घरगुती नळ जोडणीद्वारे त्या सगळ्या परिसराला, त्या सगळ्या वाड्यांना आपल्याला ह्या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं होतं. याकरिता गाव कृती आराखडा हा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनीच बनवायचा होता. ग्रामस्थांनी तो त्यांच्या गावामध्ये उपलब्ध पाण्याचे स्रोत, पुढच्या 30 वर्षामध्ये वाढणारी लोकसंख्या, ह्याच्या आधारे मग आपल्या गावामध्ये किती स्टोरेज कॅपॅसिटी आहे, त्याला किती ॲडिशन करावं लागणार आहे, पाणीचे स्रोत नसेल तर मग कुठून पाणी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या योजने बसून त्याची नियोजन केलं. नियोजन केल्यानंतर ग्रामसभेने ती पारित केली. त्यामध्ये जो काही खर्च होणार होता त्यामध्ये ग्रामसभेला 10% लोकसहभागाचा, लोकवर्गणीचा वाटा पण द्यायचा होता. ते ठरवल्यानंतर मग ती योजना पारित झाली.
त्यानंतर ती योजना जिल्हा स्तरावर येते. जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आहे, जे मी आपल्याला पूर्वीच सांगितलं, जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख असतात. तर त्यामध्ये ती योजना पारित होते. पारित झाल्यानंतर जिल्हा कृती आराखडा तो पालकमंत्री आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या पण समोर ठेवण्यात येतो. त्यांच्याकडून तो मंजूर झाल्यानंतर तो राज्यस्तरावर येतो. अशा पद्धतीने आपण ग्रामस्तरापर्यंतच्या नियोजनाच्या आधारावर आपला राज्य कृती आराखडा तयार केला. या कृती आराखड्याविषयी बोलताना म्हणजे कुठलीही योजना असेल तर ती यशस्वी होण्यासाठी नागरिक आणि स्थानिक स्तरावरील जे प्रतिनिधी आहेत तर त्यांचा मोठा सहभाग असतो. तर तो सहभाग कसा लाभतो किंवा लाभलेला आहे या मिशनला? या मिशनला ग्रामीण स्तरावरच्या लोकांनीच यशस्वी केलेले आहे. आता माझ्या माहितीतल्या म्हणजे मला सांगाव्याशा वाटतात अशा यशोगाथा आहेत. जसं आता आपण म्हणले की एकदम ग्रामीण भागामध्ये तर कुवाकोडी नावाच्या ठिकाणी, कुवाकोडी एक गाव आहे जे भामरागड तालुक्यामध्ये आहे, गडचिरोली जिल्ह्यातलं, म्हणजे छत्तीसगडच्या बॉर्डरलाच लागून आहे ते. तिकडे 25 कुटुंब होते आदिम जमातीतली, त्यांना पाणी नव्हतं. त्यांच्या जुनं जी योजना होती त्याच्यामध्ये पाणी वर्षभर पुरत नव्हतं. त्यांनी बसून ती योजना विचार केली की काय करायचं. मग योजनेसाठी लागणारी जी बोर खोदण्यासाठी मशिनरी असते ती तिकडे पोचेना. तर तिकडे महिला सरपंच होत्या, त्यांचं नाव आहे सुमारी उसेंडी. तर त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी ठरवलं की आपण मशीन पोचण्यासाठी रस्ते तसे नव्हते तर आपण स्वतःच श्रमदान करायचं आणि आपण विहीर खोदायची. आणि त्या सगळ्यांनी मिळून ती विहीर खोदली आणि आवश्यक ती एवढी स्रोत निर्माण झाला. तिथे सोलार बेस्ड रिसेंटली PVTG म्हणजे विशेषतः असुरक्षित आदिम जमातीसाठी जी योजना होती खास, त्याच्यामध्ये तिथे सोलार पंप बसवण्यात आला आणि ती योजना सुरू झाली आणि त्या लोकांना पाणी मिळत आहे नॉर्म्स प्रमाणे. म्हणजे ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी एक असं आदर्श उदाहरण द्यायचं झालं तर एक महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचं नाव आहे गोसावी, सुजाता गोसावी. त्या म्हापण गाव आहे वेंगुर्ला तालुक्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यांचं एकदम रिमोट एरियामध्ये वाडी होती. गाव आहे चांगलं पण वाडी रिमोट एरियामध्ये होती. त्यांची ती योजना सारखी बंद पडायची, त्याचा त्रास फक्त महिलांनाच होत होता. मग त्यांनी ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव दिला की आम्ही बचत गट म्हणून आमची योजना चालवतो आणि त्यांच्यामध्ये करार झाला. करारामध्ये जर त्यांनी योजना व्यवस्थित चालवली, वसुली केली पाणीपट्टीची, तर त्याचा काही अंश त्यांना पण मिळणार होता. तर त्यामुळे त्यांनी एवढ्या व्यवस्थित चालवती, कारण प्रॉब्लेम झाला की अडचण त्यांनाच येणार आहे. त्यामुळे ती एवढी व्यवस्थित चालवत आहेत की त्याच्यातून त्यांच्या महिला बचत गटाला देखील फायदा होत आहे आणि योजना निरंतर चालू आहे शाश्वतरित्या. आणखीन एक आहे सरपंच महिला, त्यांचं नाव आहे शालू रामटेके. अच्छा. त्या आहेत ब्रह्मपुरी गडचंद्रपूरच्या. तर त्यांनी त्यांच्या गावामध्ये लहानपणापासून महिलांना हे कष्ट करताना बघितलेलं होतं की पाणी आणण्यासाठी जीव धोक्यात घालून जंगलामध्ये, कारण स्रोत लांब असल्यामुळे त्यांना नंबर लावायला लागायचे. मग कुणाचा नंबर दिवसाला असायचा, कुणाचा रात्री असायचा. तर जीव धोक्यात घालून महिलांना आणि मुलींना तिकडे जाऊन नंबर लावावे लागायचे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये. मग त्यांनी ते बघितलेलं होतं. त्यामुळे जेव्हा त्या सरपंच झाल्या तेव्हा त्यांनी पण सरकारी अधिकाऱ्यांसोबत सल्ला घेतला की कोणती योजना आम्हाला चालू करू शकतो. जलजीवन मिशन तेव्हाच लॉन्च झालेली होती. त्यांनी पुढाकार घेतला पण गावातले लोक त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे असतं ना, लोकवर्गणी, ते देण्यास इच्छुक नव्हते किंवा मग कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल म्हणून आम्हाला ही नळ जोडणीच नको असं त्यांचं चाललेलं होतं. तर या मॅडमने त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यानंतर मग त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स जे काही नेमले असतील त्यांच्याकडून पाणी काम होत असताना पाईपलाईन खोदताना माझ्या घरासमोरून खोदू नका अशी जी अडवणूक करते, तर ती सरपंच महिला असून ती उभा राहिली आणि तिने ते काम पूर्ण करून घेतलं. जेव्हा पाणी सगळ्यांना घरोघरी मिळायला लागलं तेव्हा त्या सरपंचाची ओळख पाणीदार सरपंच अशी झाली आणि त्याही केंद्राच्या त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या 26 जानेवारीच्या, शालू रामटेके. म्हणजे नळ जोडणी करताना आणि नळ जोडणी केल्यानंतर सुद्धा जेव्हा जलजीवन मिशन अंतर्गत जेव्हा ही जी योजना आहे ही अगदी घरोघरी पाणी पोहोचवण्याचं कार्य करते, मात्र मग त्याची देखभाल आणि दुरुस्ती करणं हे प्रत्येक ग्रामस्थाचं काम असतं किंवा स्थानिक स्तरावर. तर अशा वेळेस पण आपण बऱ्याचदा बघतो ग्रामीण भागामध्ये की कुठे नळ तुटलेले असतात, मग फक्त ते पाईप असं म्हणजे नळ पुढचे जे असतात तेच तुटलेले असतात. त्यामुळे मग तो स्रोत जो आहे तो खूप मोठ्याने वाहत असतो, त्यात सुद्धा पाणी वाया जातं किंवा मग आणखीन बऱ्याच समस्या येत असतात. तर मग या समस्या रोखण्यासाठी सुद्धा काही काम केलं जातं का? आपण क्षमता बांधणीवर भर देतो. पाण्याची योजना पुढे चालवणे, शाश्वतरित्या चालवणे, ह्यासाठी
जबाबदारी ग्रामस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेचीच आहे. त्यासाठी आपण क्षमता बांधणी करून IEC ऍक्टिव्हिटी पण करतो, जेणेकरून त्यांना ते बिहेवियर चेंज की ही आपली योजना आहे, माझे पाणी माझी जबाबदारी, अशा पद्धतीने आपण त्याचं माहिती शिक्षण संवाद ह्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करत राहतो. आणि लोकांमध्ये ONM ची पॉलिसी पण आपण शासन आणत आहे. अच्छा, म्हणजे त्याचा त्याला फायदा झालेला आहे. म्हणजे कारण बऱ्याचदा आपण पाहतो अशा गोष्टी, तर त्या यामुळे बंद होऊन त्यांना अगदी वर्षभर आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा होत राहणार. पाणीपट्टी भरण्याची मानसिकता निर्माण करणे ह्यासाठी पण IEC ऍक्टिव्हिटीचा वापर होतो. मग अशा वेळेस पण काही अशी उदाहरणं समोर आलेली आहेत का, की म्हणजे घरपोच पाणी देतोय पण तरी सुद्धा त्यासाठी, जसं तुम्ही आताही म्हणालात, काही पण खूप मोठ्या स्तरावर तसा नकार मिळालाय, मग त्यासाठी सुद्धा त्यांचं मतपरिवर्तन करणं आणि त्यांची मानसिकता बदलणं हा सुद्धा एक जलजीवन मिशनचा भाग आहे. मग त्यावेळेस सुद्धा काही अशा अडचणी येतात का किंवा आल्या आहेत का? अशा अडचणी येतात, पण त्याच्यावर मात करून ग्रामपंचायतीला पुढे जावं लागतं, नाहीतर मग गावाला पाणी पुरवठा योजना होणार नाही. त्यामुळे मात करतात, सगळे एकजूट होतात आणि सगळ्या गावांमध्ये आवश्यक त्या सर्व गावांमध्ये अशी योजना आपली चालू आहे. भौतिकरित्या पूर्ण, काही गावांमध्ये पूर्ण झाली, काही गावांमध्ये अजून प्रगतीपथावर आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर जलजीवन मिशन हे खूप चांगलं काम करत आहे, अगदी गावोगावी, वाड्या वस्त्या म्हणूया सगळ्याच ठिकाणी. तर मग ही जलजीवन मिशन योजना जी आहे ती आणखीन अगदी पुढपर्यंत नेण्यासाठी, किंवा जसं तुम्ही म्हणालात की 100% नेण्यासाठी कशा पद्धतीनं स्थानिक म्हणूया किंवा नागरिकांचं सुद्धा सहकार्य हवंय आणि आपल्या पण योजनेद्वारे कशा पद्धतीने हे काम होणार आहे? आता शिल्लक जे व्याप्तीचं आमचं प्रमाण आहे ते पूर्ण करण्यासाठी 100% कुटुंबांपर्यंत नळ जोडणी पोहोचण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील साहेब, आमच्या विभागाचे प्रधान सचिव खंदारे सर, आमचे अभियान संचालक रवींद्रन सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आढावा घेण्यात येतो आणि जलजीवन मिशनला खूप प्रायोरिटी दिली गेली आहे. त्यामुळे खालील सर्व प्रशासकीय यंत्रणा देखील हे काम पूर्ण करण्याच्या मागे आहेत. 22 मार्च हा आपण जलदिन म्हणून सुद्धा साजरा करतो, तर या निमित्तानं सुद्धा तुम्ही काय आवाहन कराल? यापुढील आपलं जे धोरण राहणार आहे ते आहे जनभागीदारीमधून पाणी पुरवठा योजनेची शाश्वतता. हे आता केंद्र शासनाने पण अंगीकारलेले आहे आणि त्यामुळे आपल्याला पाणी पुरवठा योजना शाश्वत कधी होऊ शकेल जर स्त्रोत शाश्वत राहिला तर. स्त्रोत शाश्वत राहण्यासाठी पाण्याचा आपल्याला भूजल पातळी वाढवणे गरजेचं आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी मग विविध उपाययोजना आपण हाती घेतो आणि त्याबद्दल आम्ही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतो. काही ठिकाणी खूपच पाण्याचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतो आणि काही लोकांना पाणीच मिळत नाही. तर हे नियोजन करणं फार गरजेचं आहे एकंदरीतच सगळ्यांना पाणी मिळण्यासाठी. तर त्या अनुषंगानं तुम्ही खास महिलांना काय आवाहन कराल? जलजीवन मिशनच्या माध्यमातून खरं बघायला गेलं तर महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण झालेलं आहे. कारण पाणी भरण्यामध्ये जो वेळ जात होता, आपली SBI रिसर्च ह्यांच्या स्टडीनुसार साधारण 9 कोटी महिलांना देशामध्ये ह्या कामापासून मुक्ती मिळाली आहे, कष्टापासून पाणी आणण्याच्या. तसंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जो आहे त्यांच्या एस्टिमेटनुसार 5.5 कोटी, भारतामध्ये 5.5 कोटी तास वाचलेले आहेत महिलांचे. बरोबर. तर महिलांना हेच सांगेल की आता तुम्ही पाण्याचं तर तुम्ही सगळ्यात जास्त गरज महिलांनाच पडते पाणी जपून वापरण्याची. तर पाणी जपून वापरणे, त्याशिवाय आपण जास्तीत जास्त पाणी भूजलमध्ये मुरवणे ह्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून आपल्याला वर्षभर पाणी पुरेल. जलजीवन मिशनद्वारे अगदी म्हणूया आपण की भारतातच, महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतात घरोघरी नळाद्वारे स्वच्छ, सुरक्षित आणि मुबलक पाणी देण्याचं हे जे ध्येय आहे ते काम सतत करत आहे जलजीवन मिशन आणि खूप मोठ्या प्रमाणात ते यशस्वी झालेलं आहे. मात्र आपण एक सजग नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळणं, पाण्याचं संवर्धन करणं फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. पाण्याचं संवर्धन करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकानं हे ओळखलं पाहिजे. आणि या संपूर्ण विषयी आज आपल्याला जी माहिती दिलेली आहे, उपयुक्त माहिती, ही आपल्याला दिलेली आहे राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन अंतर्गत जलजीवन मिशनच्या अतिरिक्त अभियान संचालक माननीय सुषमा सातपुते मॅडम यांनी. मॅम, तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन आणि एका नव्या मान्यवरांसह.
तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेतेय. नमस्ते. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.